या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. वळसंग पोलीस स्टेशन हद्दीतील व दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री गावात वैष्णवी साडी सेंटरला आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास अचानकपणे आग लागून त्या दुकानात नवीन विक्रीसाठी ठेवलेल्या कपड्यांचे या आगीत जळून खाक झाले असून तसेच या साडी सेंटरचे मालकीन राणी विजयकुमार भटकर या गावातच आशा वर्कर म्हणून काम करत असल्याने त्यांचेही कागदपत्रे, महत्वाच्या फायली तसेच ड्रॉवर मध्ये असलेले काही रोख रक्कम जळून खाक झाली आहे. या घटनेत अंदाजे 9 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. याची मागणी प्रशासनाकडे होत आहे. झालेले नुकसान भरपाई मिळावे तसेच गावाचे सरपंच संजय पाटील यांनीही प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे. वळसंग पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मालचे हे घटनास्थळी येऊन पंचनामा करून अधिक तपास पोलीस करीत आहेत. नमस्कार, माझे नाव राणी विजयकुमार भटकर आहे. मी घरात आम्ही दोन लेकरं आणि मी नवरा बायको चहा चौघं राहतो. संध्याकाळी रात्रीच्या 3च्या सुमारास मला आमच्या दिराने कॉल केले. अचानक असं दुकानाला आग लागली राणी आणि तू लवकर ये म्हणले. घरी माझे मिस्टर नव्हते, कामाला गेलते. एक मुलगा आणि एक मुलगी आणि आम्ही तिघंच होतो घरी. लगेच मुलगा म्हणला चल मम्मी दुकानला आग लागले म्हणलं. गाडीवर बसून लगेच मला दुकाने स्थळी आणला. तोपर्यंत सगळं पूर्ण जाऊन असं खाक झालं. सगळ्या गल्लीतले लोक आमचे दिरा वगैरे सगळेजण ते सगळं काढण्याचा प्रयत्न केले, तरी पण ते काढता येत नव्हतं. आग भरपूर होतं मध्ये. कमीत कमी माझं 9 ते 10 लाखापर्यंतचं माल होतं मध्ये. तरी पण गावातले लोक 4-5 पोरं येऊन सगळं ते पत्रे वगैरे काढून सगळं विझवण्याचा प्रयत्न केले. दुकानच्या बाजूला एक विहीर होतं, तिथं मोटर वगैरे सोडून त्यांनी पाईपानं पाणी मारण्याचा प्रयत्न करून ते सगळं पूर्ण आग विझवण्यात आलं. तरी पण मला हे झालेलं मला खूप वाईट वाटतं सर. मी खूप कष्टाने केलं ते सगळे. असं व्हायला नाही पाहिजे होतं, एवढंच म्हणायचं आहे मला. आता तुमची मागणी काय आहे? माझी मागणी काय सर, मी खूप कष्टाने कमवले होते. असं व्हायला नाही पाहिजे होतं. ते कोण गेलं ते पण माहीत नाही. शॉर्ट सर्किट तर होऊ शकत नाही सर. ते सगळं आम्ही तसं बंदिस्ती केलतो. ते आम्ही कुणाचं नाव घेऊ पण शकत नाही. गाव लेवलला राहतो आम्ही, कुणाचं हातात पण नको, कुणाचं नाव पण घेत नाही. आता ते कसं झालं मला पण काय माहीत नाही. आता काय शासनाकडून तुमच्याकडून काय भेटते बघा, तेवढं तुम्ही देण्याचा प्रयत्न करा, तेवढंच मी बोलू इच्छिते सर. तुम्ही दुकान किती दिवसापासून चालतं तुमचं? कमीत कमी 10 ते 12 वर्षापासून माझं दुकान आहे सर. आधी छोटं होतं, हे पुढचं रोड झाल्यामुळं ते माझं दुकान खाली पडलं. पावसाचं पाणी मध्ये शिरून त्यावेळेस पण मला 70-80 हजार नुकसान झालं. मग नंतर ना गावातले म्हणले ते नैसर्गिक आहे ते काय तू जीवाला लावून घेऊ नको. तरी पण आमचे सासरे, धीर, नवरा वगैरे थोडे पैसे वगैरे देऊन आम्ही सगळं दुकान बांधकाम केलं सर. करून पण सामान्य झालं नाही. गावच्या यात्रेच्या पुढे आम्ही दुकान बांधकाम केलं, 1-1.5 लाख रुपये खर्च करून. परत नंतर आम्ही 4-5 कपाट, एकूण 1 कपाटापासून ते माझे 12 कपाट सध्या दुकानात. माझं खूप मोठं दुकान आहे सर. धोत्री गावातच मोठं दुकान आहे सर. सगळे बाकी छोटे छोटे दुकान आहेत सगळे. आणि माझं गिराक एवढं छान बसतं सर. पूर्ण आपले कारखान्याचे परत ते शोलाचे सगळे मुलं सर माझ्या अंडरवेअरसाठी बनवणे सगळं सर. मी A to Z वस्तू इथं ठेवलेलं आहे सर. आम्ही इथे येऊन चौकशी केली असता तुम्ही आशा वर्कर आहात म्हणून बी माहिती मिळाली आहे. हो सर, हे लागून 1 वर्ष झालं सर. ते पण करते सर मी काम. आणि तुमची काही आशा वर्करची काही फायली आणि कागदपत्रे बी होते म्हणून असं समजलं. पूर्ण सर मी आता एक दुकान मजबूत झाले म्हणून सर पूर्ण कागदपत्र सर. दुकानचं शॉर्टेज लायसन आहे सर. माझे वैयक्तिक सगळे बचत गटाचे कागदपत्र आहेत, आशाचे सगळे जे कागदपत्र सगळं मी दुकान चांगले झाले सर. 1 महिना झाला तर मी ग्रामसंघाचं कमीत कमी 60,000 वस्तू आणले सर. कपाट आणले, टेबल आणले, 6 खुर्च्या आहेत. ते सगळं पावत्याच आहेत माझ्याकडे, बिल आहेत तर सगळं आतमध्ये होतं सर. ते सगळं ते सुद्धा जाऊन गेले सर. एक वस्तू पण माझा पण शिल्लक आहे सर. असं बघावं म्हणजे एखादं तुम्ही तुकडा पण तिथे भेटणार नाही सर तुम्हाला. तेवढं सगळं तुम्ही गेलं सर सगळं. आता मागणी का तुमची? मागणी सर तुमच्याकडून काय म्हणजे आता
तुम्ही समजून काय द्यायचं ते द्या सर. कमीत कमी माझं 10-12 लाखाचं पुढंच आहे सर. तुम्ही काय मागू सर ते मला कळूच लागलं नाही सर. खूप वाईट परिस्थिती घडलेली आहे सर आमच्यासोबत. नमस्कार, मी धोत्री गावचं सरपंच संजीव पाटील. काल रात्री अचानक इथं राणी विजयकुमार होटकर यांच्या दुकानाला कापडाच्या दुकानाला आग लागली. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. एवढंच म्हणायचं आहे की प्रशासनाकडून काहीतरी मदत ह्या कुटुंबाला मिळावं. त्यांच्या मागं लहान 2 लेकरं आहेत, पोरगा आणि पोरगी. त्यांना कुठल्या तर प्रकारचं एक आर्थिक सहाय्य मिळावं, सरकारकडनं मदत मिळावं, हेच आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं आणि आमच्या वतीनं सगळ्याकडं अपेक्षा व्यक्त करतो. दानशूर व्यक्तीकडनं पण मदतीचा हात मिळावं, हेच आमच्याकडून मागणी आहे. मी लिंबण्णा तोटप्पा वनमाने, रिटायर्ड DYSP. रात्रीच्या वेळी 2 वाजता राणी विजयकुमार होटकर यांच्या कपड्याच्या दुकानाला अचानक आग लागलेली आहे. त्यावेळेस सर्व गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केले, आटोक्यात आलेलं नाही. दुकानातले कपडे, पैसे आणि पावत्या सगळं जळून नुकसान झालेलं आहे. जवळजवळ 4 ते 5 लाखाचं नुकसान झालेलं आहे. शेड आणि हे नुकसान झालेलं आहे. ते नुकसान भरपाई शासनातर्फे मिळालं तर फार चांगलं आहे. आणि कोण आर्थिक सहाय्य करणारे गरीब आहेत, त्यांचे 2 लहान मुलं आहेत, ते मदत मिळालं तर फार चांगलं होईल. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडे पीर. सोलापुरात हॉटेल बडे पीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.